उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय। काही लोक सकाळी 9 वाजता नशा करून कुस्ती खेळतात असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राऊतांवरती नाव न घेता टीका केली। पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीच्या बाहेरच राहावं लागतं। जे असली मातीचे पैलवान असतात तेच कुस्त्या जिंकतात असं देखील फडणवीस म्हणाले। अलीकडच्या काळामध्ये राजकारणातही काही कुस्त्या चाललेल्या आहेत। तर आपल्याला माहिती आहे, जसं कुस्तीमध्ये डोपिंग आलं, काही लोक नशा करून कुस्ती खेळायला लागले म्हणून त्यांना बाद केलं। आमच्या राजकारणातही अलीकडच्या काळामध्ये सकाळी 9 वाजता काही लोक नशा करून कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात। पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीतनं बादच व्हावं लागतं। जे असली मातीचे पैलवान असतात तेच कुस्त्या जिंकतात। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी महाविकास आघाडीबाबत एक सूचक वक्तव्य केलं। राज्यामध्ये अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीसोबत आज जरी असलो तरी येत्या काळात 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये सोबत राहू अथवा नाही हे भविष्यातलं आत्ताच सांगता येणार नाही असं मोठं विधान शरद पवारांनी केलंय। शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आणि त्यामुळे आता काँग्रेस आणि ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर कुणी जरी पक्ष फोडण्याचं काम करत असेल तर त्यांनी ते करावं, आम्ही आमची भूमिका घेऊ आणि त्याला उत्तर देऊ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला इशारा दिलाय। चर्चा जी झाली ती फक्त कर्नाटकातल्या मर्यादित जागेशिवाय दुसरी कसली नाही आणि बाकी आता आम्ही एकत्र लढणार वगैरे आज आघाडी आहे, एकत्र काम करायची इच्छा आहे। पण इच्छाच नेहमी पोलिसीच असते, जागांचं वाटप त्याच्यात काही इश्यू आहेत का नाही ते अजून केलंच नाही, ते कसं सांगता येईल।